मराठा क्रांती मोर्चानं 3 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि राज्य सरकार याबद्दल खरंच गंभीर नाहीये। जेवढी कायदेशीर लढाई लढायला हवी तेवढी राज्य सरकार केंद्र सरकार लढत नाहीये असं मराठा आरक्षणासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। पहिल्यांदा आपण माजी महाधिवक्ता श्रीहरी आणे सरांकडे जाऊया। आणे सर, मराठा आरक्षणाच्या बद्दल लोकशाही न्यूजवर आपण याआधी सुद्धा चर्चा केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले मराठा आरक्षणाच्या बद्दल सरकार वटहुकूम काढू शकतं। याआधी मराठा आरक्षणाचा कायदा संमत झालेला आहे, अशा स्थितीमध्ये सरकार आता वटहुकूम काढू शकतं का? काय पर्याय आहे? मला वाटतं त्या इंटरव्ह्यूच्या वेळेला मी म्हटलं होतं की असा वटहुकूम काही काढण्यात अर्थ नाहीये आणि आता मला जे काही समजतं त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने ठरवलंय की वटहुकूम काढायचा नाही। त्याच्यामुळे हा प्रश्न आता तसा काही फारसा रेलेव्हंट राहत नाही। तथापि वटहुकूम अशा वेळेला काढला जातो जेव्हा काही खूप अर्जंट सिच्युएशन असते आणि अत्यंत गरजेची स्थिती आल्यामुळे कायदा बनवण्याकरता हाऊस जर बसत नसेल, म्हणजे विधानसभा जर बसत नसेल त्यावेळेला, तर मग कायदा बनवता येणार नाही। मग अशा वेळेला गव्हर्नर वटहुकूम काढतात। वटहुकूम हा कायदाच असतो, पण त्याचं स्वरूप हे हाऊस बसलं नाही तोवर हा कायदा चालू राहील असं तात्पुरत्या स्वरूपाचा हा कायदा असतो। आता असा कायदा काढता येतो, कायदा काढता येत नाही असं आपलं म्हणणंच नाहीये, पण हा कायदा तुम्ही कशाबद्दल काढणार आहात? तुम्हाला हा कायदा मराठा आरक्षण लागू करा अशा कारणाकरता जर तुम्ही काढणार असाल तर त्या तऱ्हेचा कायदा ऑलरेडी अस्तित्वात आहे। बरोबर, तो पास झालेला आहे, हाऊसमध्ये पास झालेला आहे, हायकोर्टाने त्याची वैधता ठरवलेली आहे, चांगला कायदा आहे म्हटलेला आहे। मग अशा वेळेला तुम्हाला वटहुकूम काढून तुम्ही काय म्हणणार आहात पलीकडे? हा कायदा इम्प्लिमेंट करा असं म्हणणार असाल तर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। बरोबर, त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाची स्थगिती खोडून काढण्याकरता तुम्ही कायदा नाही बनवू शकणार, तुम्हाला सुप्रीम कोर्टाकडेच जावं लागतं। तेव्हा वटहुकूम काढून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटण्याची सुताराम शक्यता नाहीये, या मताचा मी आहे। बरोबर। आणि सर, सरकारने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे। आणखीन एक प्रश्न जो उरतो तो सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि प्रकरण घटनापीठाच्या पुढे गेलं। घटनापीठापुढे आता मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करावं लागणार आहे आणि म्हणूनच घटनातज्ञ उल्हास बापट यांच्याकडे आपण जाणार आहोत। उल्हास बापट सर, आपण पाहिलं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण जर मराठा समाजाचं सिद्ध करायचं असेल तर घटनापीठासमोरची लढाई किती कठीण आहे? एक गोष्ट क्लिअर करतो मी बोलायच्या आधी की आरक्षण हा जो विषय आहे हा घटना समितीपासून ते आजपर्यंत 70 वर्ष अखंड चर्चेत आलेला आहे। आता महाराष्ट्राच्या मागासवर्गीय आयोगाने मराठा समाज मागास आहे असं सांगितल्यामुळे ऍक्च्युली बऱ्याच डिफिकल्टीज जे रुलिंग पार्टी आहे त्यांच्यासाठी वाढतात। यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की आंबेडकरांनी घटना समितीमध्ये स्वच्छ शब्दात म्हटलं होतं की मी घटना समिती अशा करता आलोय की दलितांवरचे जे अत्याचार आहेत ते मला दूर करायचे। लोकशाही समान लोकांकरता असते आणि त्यामुळे जे डाऊन ट्रॉडन आहेत, खाली आहेत, त्यांच्याकरता आरक्षण ठेवणं हे आवश्यक आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आलोय आणि ते त्यांनी त्यांच्या अनेक भाषणांमध्ये बोलून दाखवलेलं आहे। त्यामुळे आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळालं पण सामाजिक स्वातंत्र्य जे आहे, इक्वालिटी आहे, ती मिळाली नाही असं सांगण्यात आलं। आता तुमचा जो प्रश्न आहे की ह्या 5 जजेसकडे गेल्यावर काय होईल, तर याचं प्रिडिक्शन देणं फार कठीण आहे, कारण शेवट असं आहे की 9 जजेसनी 50% वर आरक्षण देता येणार नाही असं ऑलरेडी सांगितलेलं आहे। बरोबर, तेव्हा त्याच्यावर मोठं बेंच म्हणजे 11चं तयार करावं लागेल। कदाचित हा जो स्टे आहे तो उठवला जाईल कदाचित, पण ते आणि सर जास्त चांगलं सांगू शकतील माझ्यापेक्षा। त्यांनी जे आधी सांगितलं की ऑर्डिनन्स म्हणजे वटहुकूम काढता येईल का, तर ते माझं त्यांच्याशी एकमत आहे की वटहुकूम काढता येणार नाही, कारण वटहुकूम एक तर अशा आणीबाणीच्या सिच्युएशन मध्ये काढला जातो आणि
तो पुन्हा विधानसभेसमोरच ठेवावा लागतो. 6 आठवड्याच्या आत तो जर का संमत झाला नाही तर तो व्हाईड होतो. बरोबर. आणि त्यामुळे जो कायदा ऑलरेडी झालाय त्याच्यावर पुन्हा वटहुकूम काढायचा याला काही अर्थ उरत नाही. त्याच्यावर पुन्हा स्टे येईल, कोणीतरी पुन्हा कोर्टात जाईल आणि त्याच्यावर स्टे मागेल. बरोबर. उल्हास बापट सर, तुम्ही जसं म्हणताय की घटनापीठाच्या पुढे मुद्दा गेलेला आहे, वटहुकुमाचा मुद्दा जो आहे तो निकाली निघतो, पण श्रीहरी अणे सर, आपण यामध्ये राजकीय बोलणार नाही आहोत, पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा पुन्हा सांगतायत की आम्ही सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवावी यासाठी प्रयत्न करू. राज्य सरकारनं सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये तसा विनंती अर्ज दाखल केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, अशी तात्पुरती स्थगिती उठवता येईल का? कारण सगळ्या प्रवेश प्रक्रिया यामुळे रखडलेल्या आहेत. याच्या आपण एक गोष्ट लक्षात घ्या की माझी जी मतं आहेत ती मी शक्यतो ऑब्जेक्टिव्हली मांडायचा प्रयत्न करेन. बरोबर. तथापि मी मराठा आरक्षणाच्या केसमध्ये या आरक्षणाविरोधी लोकांकरता वकील होतो. त्याच्यामुळे एक माझा नॅचरल कल या प्रॉपोजिशनच्या विरोधात राहतो. एवढं एक आपण माझं एक हँडिकॅप लक्षात घेऊन या प्रश्नाची माझी उत्तर मी आपल्याला देतो. बरोबर. सुप्रीम कोर्टापुढे जेव्हा हे खंडपीठापुढे पहिल्यांदा आलं, ज्या खंडपीठाच्या 3 न्यायाधीशांनी याच्यावर स्थगनादेश दिला, त्यांच्या समोर स्थगनादेशाबद्दल आर्ग्युमेंट झालेलं होतं. तरी देखील त्यांनी हा स्थगनादेश दिला. हा स्थगनादेश इंटरिम ऑर्डरच्या नेचरमध्ये आहे. कायद्यामध्ये इंटरिम ऑर्डर ही कधीच फायनल नसते, त्याच्यामुळे ती बदलता येऊ शकते. पण ही स्थिती किंवा ही ऑर्डर बदलण्याकरता काही वेगळी परिस्थिती निर्माण व्हावी लागते. आज ऑर्डर दिला त्यावेळेला असणारी आजची परिस्थिती आणि ऑर्डर उठवण्याकरता वेगळी काहीतरी परिस्थिती निर्माण झाली आहे असं दाखवून त्या ऑर्डर मध्ये बदल मागता येतो. आणि सर, पण तुम्ही जे म्हणताय की ही वेगळी परिस्थिती निर्माण व्हावी लागते, अशी कोणती परिस्थिती असू शकते? नाही झालेली आहे, अशी कुठलीच परिस्थिती निर्माण झालेली नाहीये. एक परिस्थिती आहे ती म्हणजे आत्ताच्या आत्ता ऍडमिशन्स करणं भाग आहे. नोकऱ्यांमध्ये भरती येते, पण आपण एक लक्षात घ्या, हा जेव्हा स्टे ऑर्डर दिला सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की ज्या लोकांच्या ऍडमिशन्स ऑलरेडी झालेल्या आहेत किंवा ज्यांना नोकऱ्या ऑलरेडी मिळालेल्या आहेत यांच्या हक्कांवर आम्ही स्टे देत नाही आहोत. बरोबर. या पुढे या करू नका, जोपर्यंत आमचं कॉन्स्टिट्यूशन बेंचची केस निकालात निघत नाही तोपर्यंत करू नका. आता अशी कोणती परिस्थिती आली त्या ऑर्डर नंतर आणि आज मध्ये ज्याच्यामुळे आपल्याला हा स्टे उठवायचा आहे, याचं स्पष्टीकरण, याचं जस्टिफिकेशन महाराष्ट्र सरकारला किंवा आपण फडणवीस साहेबांचं म्हणणं जर मानलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटला सुप्रीम कोर्टाला सांगावं लागेल की साहेब अमुक 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 कारणाकरता हा स्टे ऑर्डर उठवा. अशी कुठलीही परिस्थिती माझ्या मते आलेली नाहीये, त्याच्यामुळे हा स्टे ऑर्डर उठवणं कठीण आहे. उल्हास बापट सरांचं मत सुद्धा जाणून घेऊया. परत एकदा आणि सर मी तुमच्याकडे येते. उल्हास बापट सर, आता प्रवेश प्रक्रिया रखडलेल्या आहेत आणि मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांचं, विद्यार्थ्यांचं आंदोलन जे आहे की एकीकडे तुम्ही मराठा आरक्षण लागू करता आणि सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यामुळे प्रवेश प्रक्रिया रखडते, हे कारण असू शकतं का कोर्टामध्ये स्टँड होण्यासाठी? नाही, काय ही स्टे ऑर्डर अशा करता दिलेली आहे की हे आरक्षण 50% वर जात आहे. 50% वर आरक्षण जर का गेलं तर समानतेच्या अधिकाराला धोका पोचतो आणि समानतेचा अधिकार हा मूलभूत स्ट्रक्चरचा भाग आहे आणि मूलभूत स्ट्रक्चर बदलता येत नाही. त्यामुळे या परिस्थितीत कुठलीच बदल झालेली नाहीये. त्यामुळे मला नाही वाटत की याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट आपली ऑर्डर बदलेल. बरोबर. पुन्हा पुन्हा आणि सर हाच मुद्दा येतोय. मी मुद्दा पण क्लिअर करतो प्रेक्षकांकरता मी एक गोष्ट क्लिअर करतो की 3 तऱ्हेची आरक्षण आपल्या राज्यघटनेमध्ये आहेत. पहिलं जे आरक्षण आहे ते कायदे मंडळातलं आहे, ते 330, 331, 32 वगैरे कलमांमध्ये दिलेलं आहे आणि ते 10 वर्षाकरताच असतं. आणि जर का वाढवायचं असेल तर घटना दुरुस्ती करून ते वाढवावं लागतं. ते आतापर्यंत वाढवत आता म्हणजे 70 वर्ष झाली तरी ते आरक्षण ठेवलेलं आहे. हे एक आरक्षण. बरोबर. कलम 15 आणि कलम 16 खाली शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधली आरक्षणं दिलेली आहेत आणि त्याच्याबद्दल आंबेडकरांनी याच्यावर जेव्हा चर्चा चाललेली होती
घटना समितीमध्ये त्यावेळी स्वच्छ शब्दात सांगितलं होतं की 14 कलम जे समानतेचा अधिकार आहे तो मूलभूत अधिकार आहे आणि 15 आणि 16 खाली जे आरक्षण दिलंय हा अपवाद आहे. त्याला प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन असं म्हणतात. खालच्या वर्गाला दलित लोकांना वर आणण्याकरता मुद्दामून केलेली ती सोय आहे. तो मूलभूत अधिकार नाहीये. म्हणजे रिझर्वेशन हा मूलभूत अधिकार नाहीये. समानतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. आणि त्यामुळे आंबेडकरांनी स्वच्छ शब्दात सांगितलं होतं की जो अपवाद आहे हा अपवाद अधिकारापेक्षा मोठा असू शकत नाही, नियमापेक्षा मोठा असू शकत नाही, म्हणून 50%हून जास्त मिळणार नाही. आता यावर लोकांनी असं विचारलं की एखाद्या राज्यात 70%, 80% मागास असतील तर काय करायचं. त्यावर आंबेडकरांनी असं उत्तर दिलं की जरी 70-80% मागास असतील तरी सुद्धा आरक्षण 50%हून जास्त देता येणार नाही. त्यामुळे मूलभूत अधिकाराचा संकोच होतो आणि मूलभूत जे बेसिक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये फरक पडतो. तेव्हा क्लिअर होती पोझिशन आणि हीच पोझिशन इंदिरासानी केसमध्ये 9 जजेसनी घेतलेली आहे. बरोबर, घटनेला अनुसरून ह्याच्याबद्दल स्पष्टता आहे असं तुम्ही म्हणताय. आणि सर पुन्हा जो मुद्दा येतोय तो 50%च्या मर्यादेचा. महाराष्ट्रामध्ये आता जे आरक्षण आहे ते 52% जातं. मराठा आरक्षणाला स्थगिती दिलेली असली तरी सुद्धा 50%ची मर्यादा ऑलरेडी ओलांडलेली आहे. आपण जर नेहमी तामिळनाडूचा दाखला दिला जातो, तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण कसं काय शक्य झालं. 26 राज्यांमधलं जे आरक्षण आहे ते 50%च्या वर आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्र सरकार यावर काही युक्तिवाद करू शकतं का? सांगतो हा स्टे व्हेकेट करणं कठीण काय याच्याबद्दल तो म्हणजे असा फक्त महाराष्ट्राची केस सुप्रीम कोर्टापुढे नाही आहे. बरोबर, राज्यातून केसेस तिथे गेलेल्या आहेत आणि सर्व राज्यामध्ये जो गोंधळ झालेला आहे 50% एक्सीड केल्यामुळे तो सोडवायला सुप्रीम कोर्टाने घटना खंडपीठ बसवलेला आहे. घटना खंडपीठ या प्रश्नाचंच फक्त उत्तर देणार आहे की हा कायदा 50%च्या पुढे जाऊ शकतो का नाही जाऊ शकत. हा एक प्रश्न आहे. अजून 2-3 प्रश्न घटना खंडपीठापुढे राहणार आहे, पण हा एक फार मोठा प्रश्न त्यांच्या पुढे राहणार आहे. अशा स्थितीमध्ये घटना खंडपीठ म्हणेल आम्ही स्टे का उठवायचा. जोपर्यंत हा मुख्य प्रश्न सोडवला जात नाही तोपर्यंत आम्हाला स्टे उठवण्याला कारण दिसत नाही. आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे मी वळतो की 50%च्या पलीकडे आरक्षण जाऊ शकतं का. उत्तर आहे जाऊ शकतं. बरोबर, गेलेलं आहे का. हो गेलेलं आहे. कुठं गेलंय. तामिळनाडूमध्ये गेलंय. तामिळनाडूची गंमत तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे आरक्षण महाराष्ट्रात असं का जाऊ शकणार नाही. तामिळनाडूमध्ये खूप पूर्वी, अगदी खूप पूर्वी चंपकम दोराईराजन म्हणजे मी 1950च्या काळामध्ये चाललोय तेव्हा ब्राह्मणांकरता आरक्षण दिलं होतं. असो, त्यानंतर तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कास्ट बेसिसवर राजकारण झालं आणि तामिळनाडूमध्ये पर्टिक्युलरली आरक्षणाचा आकडा 50%च्या पलीकडे गेला. बरोबर, हा पलीकडे गेल्यानंतर याला साहजिक आहे चॅलेंज होतं कोर्टामध्ये. अनेक वेगवेगळ्या टाईपचे चॅलेंजेस होतात, पण एक प्रमुख चॅलेंज असतो ज्याच्याबद्दल बापट साहेबांनी तुम्हाला सांगितलं की हा मूलभूत अधिकाराच्या विरोधात जाणारा आकडा आहे. मूलभूत अधिकाराच्या विरोधात जाणारा कायदा आहे. अशा स्थितीमध्ये एक ह्या अटॅकला वाचवण्याकरता जो एक मार्ग आहे कायद्यामध्ये तो मार्ग असा की तुम्ही हा कायदा घटनेच्या 9व्या शेड्यूल मध्ये टाकू शकता. 9th शेड्यूल नावाचा प्रकार घटनेमध्ये आहे. त्याच्यामध्ये जर एखादा कायदा गेला तर त्या कायद्याला तुम्हाला हा कायदा फंडामेंटल राईटच्या विरोधात आहे, मूलभूत अधिकारांच्या विरोधात आहे असा अटॅक तुम्हाला कोर्ट करू देत नाही. कोर्ट असा आर्ग्युमेंट ऐकू शकत नाही, किंबहुना असा आर्ग्युमेंट रिजेक्ट करते. तेव्हा महाराष्ट्राने असा कायदा तिथे टाकावा असं एक म्हटलं जातं. तामिळनाडूने हा कायदा जेव्हा टाकला तेव्हा तो कायदा घटना दुरुस्तीच्या स्वरूपामध्ये येतो आणि त्याच्याकरता पार्लमेंटमध्ये लोकसभा आणि राज्यसभा याच्यामध्ये 2/3 बहुमताने असा कायदा पास व्हावा लागतो. सध्याच्या केंद्र सरकारला काय, राज्य सरकारला काय, मला नाही वाटत तेवढी हिंमत आहे की महाराष्ट्राचा कायदा 9व्या शेड्यूल मध्ये टाकून
लोकसभेपुढे व्होट घ्यायचं आणि राज्यसभेपुढे व्होट घ्यायचं आणि 2/3 यांनी ते पारित करायचं. बरोबर. याच्याकरता एक प्रचंड मोठं पॉलिटिकल इन्व्हेस्टमेंट, राजकीय इच्छाशक्ती लागणार आहे, गुंतवणूक सुद्धा लागणार आहे. उल्हास बापट सरांकडे पुन्हा एकदा जाऊया. सर, घटना दुरुस्तीचा मुद्दा येतो. तामिळनाडूमध्ये जेव्हा 50% वर आरक्षण जात होतं, 69% गेलं, तेव्हा घटना दुरुस्ती करण्यात आली. तामिळनाडूमध्ये मागासवर्गीयांचं प्रमाण जास्त आहे म्हणून तिथे हे शक्य झालं का? आणि महाराष्ट्रामध्ये जर अशी घटना दुरुस्ती करायची झाली, केंद्रामध्ये करायची झाली, तर घटनेच्या चौकटीमध्ये शक्य आहे का? आता आणे सरांनी सांगितलं तसं आहे की राज्यघटनेच्या 31 ब खाली असं लिहिलेलं आहे की एखादा कायदा जर का 9व्या शेड्यूलमध्ये टाकला तर त्याला तो मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण करतो म्हणून चॅलेंज करता येणार नाही. तर 1994 साली माझ्या कल्पनेनी तमिळनाडूचा कायदा जो आहे तो 76वी घटना दुरुस्ती करून 9व्या शेड्यूलमध्ये टाकलेला आहे आणि त्यामुळे तिथे 69% म्हणजे काहीच्या काही आरक्षण आहे. इतर कुठल्याही राज्यात ते नाहीये. आपल्याकडे 52% आहे असं जे आपण सांगितलं, 50%च्या वर चालत नाही. तर अपवादात्मक केसेस जे असतात म्हणजे फॉर द ब्लाइंड, फॉर द डेफ, अशासाठी 1% वाढवता येतो. मोठा गट कुठलाही वाढवता येणार नाही. कारण महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर पहिली मागणी जी होती ती मराठा कम्युनिटीची 16%ची होती. म्हणजे 52+16 म्हणजे 68%वर गेलं. 5% मुस्लिम, 5% धनगर म्हणजे 78%वर गेलं आणि 10% आर्थिक मागास आहे म्हणजे 88%वर गेलं. तर ही घटनेची मोडतोड होतीये. अशा स्वरूपाचं आर्ग्युमेंट कोणी चांगला वकील सुप्रीम कोर्टात करणारच आहे. त्यामुळे मला वाटत नाही की हे सगळं टिकेल या ठिकाणी. 50%च्या वर सध्या म्हणजे आता जी राज्यघटना आहे आणि आता जे सुप्रीम कोर्टाचं मत आहे. शेवट आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हॉट एव्हर द सुप्रीम कोर्ट सेज इज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. बरोबर. म्हणजे आता तुम्ही घटना दुरुस्तीचा जो विषय काढलात, समजा असं केलं की घटना दुरुस्ती केली आणि महाराष्ट्राला 70% आरक्षण दिलं. आता प्रश्न असा आहे की घटना दुरुस्ती ही सुद्धा घटनेची चौकट मोडू शकत नाही. म्हणजे बेसिक स्ट्रक्चर थिअरीचा जो केशवानंद भारती खटला आहे त्याच्यात स्वच्छ शब्दात म्हटलं होतं की घटना दुरुस्ती करता येईल, कुठल्याही भागाची करता येईल, पण ते जर का इफ इट इज अगेन्स्ट द बेसिक स्ट्रक्चर तर ती घटना दुरुस्ती सुद्धा घटनाबाह्य ठरेल. आणि आतापर्यंत सुप्रीम कोर्टाने 4-6 घटना दुरुस्त्या बेकायदेशीर ठरवलेल्या आहेत, घटनाबाह्य ठरवलेल्या आहेत. 42वी घटना दुरुस्तीचा काही भाग, 52व्या घटना दुरुस्तीचा काही भाग, आता 99वी घटना दुरुस्ती जी मोदी सरकारने केली ज्याच्यात ज्युडिशियल कमिशन नेमण्यात आलं होतं, अपॉइंटमेंट कमिशन नेमण्यात आलं होतं, ती घटनाबाह्य ठरवली. त्यामुळे तुम्ही 70%चं समजा 9व्या शेड्यूलमध्ये टाकलं तरी सुद्धा सुप्रीम कोर्ट ते घटनाबाह्य ठरवू शकतं हल्लीच्या काळामध्ये. त्यामुळे मी नेहमी सांगतो, माझ्याकडे अनेक पुढाऱ्यांचे जेव्हा फोन येतात की ही जी लढाई ही राजकीय नाहीच आहे, ही लढाई शेवट सुप्रीम कोर्टातच तुम्हाला लढावी लागणार. बरोबर, कायदेशीर लढाई आहे, घटनेच्या चौकटीतच लढायची आहे. आपण आणे सरांकडे पुन्हा जाऊया. श्रीहरी आणे सर, तुम्ही एवढे सगळे कायदे तज्ञ इतक्या कायदेशीर बाबी सांगताय आणि घटनेच्या चौकटीमध्ये, कायद्याच्या चौकटीमध्ये आरक्षण बसवणं कठीण आहे. मग सामान्यांना प्रश्न असा पडतो, जर सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या विषयांवर अडलं तर मग उच्च न्यायालयानं, हायकोर्टानं मराठा आरक्षण वैध कसं ठरवलं, ते कोणत्या आधारावर ठरवलं? सुप्रीम कोर्टामध्ये काय होईल याच्याबद्दल आम्ही स्पेक्युलेट करतोय आता. वस्तुस्थिती ही आहे की मुंबई हायकोर्टाने हे आरक्षण वैध ठरवलेलं आहे. माझ्या मते मुंबई हायकोर्टाचा निर्णय चुकीचा आहे, तो बरोबर नाहीये. तथापि तो निर्णय आज कायम आहे आणि तो ह्या राज्यातला कायदा आहे. त्याच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये आरक्षण कायम आहे आणि ते वैध आहे. हे वैध आहे का नाही हे आता सुप्रीम कोर्टात ठरताना मी पुन्हा रिमाइंड करतोय, हा महाराष्ट्रापुरता प्रश्न नव्हे, बरोबर, हा संपूर्ण देशाला लागू होणारा प्रश्न आहे. राजस्थान हायकोर्टाने अशाच टाईपचं आरक्षण अवैध ठरवलेलं आहे. इतर राज्यांमध्ये निकाल झालेले आहेत वैधतेचे आणि अवैधतेचे. शिक्षणाबद्दल वेगळे निकाल झाले आहेत, एम्प्लॉयमेंट बद्दल वेगळे निकाल झाले आहेत. एका तऱ्हेने पाहायचं तर कायद्याची खिचडी निर्माण झालेली आहे जी सुप्रीम कोर्टापुढे नेऊन ठेवण्यात आलेली आहे. याच्यामधून मार्ग काढण्याकरता सुप्रीम कोर्ट जेव्हा विचार करणार आहे तेव्हा मुंबई हायकोर्टाने हे का केलं हे गौण आहे. पण आणि सर, मुंबई हायकोर्टाचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे असं तुम्ही का म्हणताय, कोणत्या आधारे म्हणताय? 2-3 कारण आहेत आणि मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. मुख्य कारण मुंबई हायकोर्टाचा निर्णय चूक काय याला माझं कारण मी असं देतो की मराठा हा वर्ग
घटनेत दिलेल्या कोणत्याही वर्गाला बसत नाही. ज्या वर्गांकरता रिझर्वेशन परमिटेड आहे ते घटनेमध्ये शेड्यूल्ड कास्ट, हो शेड्यूल्ड ट्राईब बरोबर आणि सोशली, कल्चरली, एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास अशा 3 टाईपच्या वर्गांमध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे. शेड्यूल्ड कास्ट हा डिफाईन्ड वर्ग आहे, त्यांचं आरक्षण बदलता येणार नाही. शेड्यूल्ड ट्राईबचं देखील बदलता येणार नाही. पण सोशल, कल्चरल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड वर्ग हे प्रत्येक राज्य ठरवू शकतं की ते कोणते वर्ग आहेत बरं. आणि त्या वर्गांच्या करता ते आरक्षण देऊ शकतं. पण असं आरक्षण देताना शेड्यूल्ड कास्टचं आरक्षण, शेड्यूल्ड ट्राईबचं आरक्षण आणि हे नवीन आरक्षण हे सगळं कडबोळं 50% पलीकडे जायला नको. आता महाराष्ट्रात काय, इतर राज्यामध्ये काय, सोशल, कल्चर आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेसला ओबीसी या शब्दांनी संबोधल्या जातं. मराठा रिझर्वेशन मागणारे एक वर्ग असा होता जे म्हणत होते आम्हाला मराठा रिझर्वेशन हे तुम्ही ओबीसी मध्ये द्या, बरोबर, ओबीसीच्या बाहेर वेगळं देऊ नका. हे जर सरकारने तेव्हा केलं असतं तर आपल्याला ह्या कायद्यातला एक मोठी अडचण क्रॉस करता आली. बरोबर आहे. आणि सर तुम्ही महत्वाचा मुद्दा पुन्हा पुन्हा नेहमी हा मांडत असता की मराठा समाजाला जर ओबीसीमध्ये आरक्षण दिलं असतं, 50%च्या आत जर आरक्षण असतं तर हा पेच निर्माण झाला नसता. त्याबद्दलच आपण बोलणार आहोत. पण आता एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण ओबीसीसाठीचं आरक्षण, मराठ्यांसाठीचं आरक्षण याची चर्चा करणार आहोत. मराठा सोशली बॅकवर्ड आहे, मराठा कल्चरली बॅकवर्ड आहे, मराठा एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, मान्य आहे. म्हणून यांच्याकरता आरक्षणावर मान्य आहे. पण असंच आरक्षण इतर ओबीसी करता देण्याकरता एक ओबीसी नावाचा प्रवर्ग आहे, त्याच्यात आणि मराठ्यात फरक काय आहे? जर फरक नसेल तर आर्टिफिशियली तुम्ही क्लास निर्माण करताय, तुम्ही एक मिनी क्लासिफिकेशन निर्माण करताय, जे करण्याची क्षमता महाराष्ट्र लेजिस्लेचरला नाही. इनफॅक्ट प्रतिवाद्यांचं म्हणणं असं आहे की ही पार्लमेंटला देखील नाही. कारण अशी तुम्ही जर प्रवर्ग निर्माण केले तर उद्या हे थांबणार कुठे आहे? मराठ्यांकरता एक केला, मुसलमान वेगळा मागतायत त्यांच्याकरता दुसरा कराल, पुन्हा अजून तिसरा पलीकडे जाऊन हरियाणामध्ये जाट मागून राहिलेले आहेत, राजस्थानमध्ये गवळी मागून राहिलेले आहेत, बिहारमध्ये अजून कोणी मागतायत, अनेक लोक वेगवेगळे प्रवर्ग मागतायत. शेवटी तुम्ही प्रवर्ग करत अख्खी लोकसंख्या डिव्हाइड केली तर जनरलला उरतं काय? आणि जनरल हा जो क्लास आहे याच्या करता मुख्य मूलभूत अधिकार इक्वालिटीचा दिलेला आहे. हा अधिकार दिल्यानंतर या अधिकारातून जर तुम्ही सगळ्यांचे अधिकार वाटत बसलात तर मग हे अनकॉन्स्टिट्युशनल होतं. आणि असे प्रवर्ग निर्मितीची क्षमता लोकल लेजिस्लेचर म्हणजे राज्यांना नाहीच आहे, पार्लमेंटला देखील नाहीये. आणि सर तुम्ही महत्त्वाचा मुद्दा म्हणताय, एक म्हणजे सामाजिक दृष्ट्या मागासलेपण, सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेपण आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेपण, हा मुद्दा निकालात निघतो. उल्हास बापट सर, दुसरा एक जो मुद्दा आहे तो इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, म्हणजे आर्थिक दृष्ट्या मागासलेला जो वर्ग आहे त्यांच्यासाठी आरक्षण देता येईल का? मग मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर घटनेमधली ही तरतूद कुठे कामी येऊ शकते का? एक तुमच्या आधीच्या मुद्द्यावर क्लिअर करतो की मराठा प्रवर्ग जो केलाय तो सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून केलाय. याचा अर्थ आणि सर म्हणाले तसा तो ओबीसी मध्ये अदर बॅकवर्ड क्लास मध्ये जातो. आणि त्यामुळे हा जो लढा आहे आता याच्या पुढे जो होणार आहे मला जो दिसतोय राजकीय दृष्ट्या तो ओबीसी आणि मराठा या समाजामध्ये होणार आहे. 50%च्या वर नेता येत नसेल तर आता मागासवर्ग आयोगाने मराठा समाज मागास हे मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे ते ओबीसी मध्ये येणार. हा मोठा पेचप्रसंग राजकीय लोक आमच्या पुढे नाहीये, राजकीय लोकांसमोर हा फार मोठा पेचप्रसंग आहे. आणि इतर राज्यातल्या हायकोर्टांनी 50%च्या वर जेवढी आरक्षण गेलं त्यावेळी त्याला स्टे दिला किंवा ते चुकीचं आहे ठरवलं आणि त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात इतर राज्यातली लोक गेली.
महाराष्ट्र हे माझ्या ज्ञानाप्रमाणे एकच हायकोर्ट असं आहे की ज्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध 50% आरक्षण जास्त होत असताना हे वैध आहे असं सांगितलं. जो निर्णय माझ्याही मते हायकोर्टाचा प्रश्नास्पद आहे. त्याचं नीट अनालिसिस करावं लागेल, त्याच्यासाठी वेगळा कार्यक्रम तुम्हाला घ्यावा लागेल. परंतु त्यामुळे हे सुप्रीम कोर्ट म्हणजे बरोबर इतर राज्यात सुप्रीम कोर्टात लोक गेली त्याच्या विरुद्ध कारणाकरता आपण सुप्रीम कोर्टात गेलोय, पण हायकोर्टाने याला वैध ठरवलेलं आहे. बरोबर. आता त्यामुळे मला जे दिसतंय, तुमचा पुढचा प्रश्न काय होता? पुढचा प्रश्न असा होता सर, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजे जेव्हा आपण सामाजिक दृष्ट्या मागासलेपणाचा मुद्दा निकाली काढतो, शैक्षणिक दृष्ट्या काढतो, पण मराठा समाजाची मागणी अशी आहे की पूर्णपणे शेतीवर उपजीविका करणं कठीण झालंय, नोकऱ्या मिळत नाहीयेत. अशा स्थितीमध्ये मराठा समाजामधला जो आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्ग आहे त्यानं काय करायचं? मग त्यांना यामध्ये आरक्षण मिळू शकतं का? एक तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की याच्यावर खूप वाद होणार आहेत सुप्रीम कोर्टात की इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास असा क्लास तयार करता येईल का, कारण राज्यघटनेत तसा दिलेला नाहीये. सोशली आणि एज्युकेशनली क्लास दिलेला आहे. तर हा अधिकार मुळात संसदेला किंवा राज्य सरकारच्या कायदेमंडळाला आहे की नाही याच्यावर वाद होईल. दुसरा वाद असा होईल, आणि जे मला स्वच्छ दिसतंय, मी 45 वर्ष विविध कॉलेजेसमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये शिकवतोय की इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ठरवणं फार अवघड आहे. एखाद्याकडे रॉयल एनफिल्ड गाडीवरनं 1.5 लाखाचा येतो आणि तो इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये म्हणून सांगतो. इथे कसं आहे, जाती व्यवस्था वगैरे हे ठरवता येण्यासारख्या गोष्टी आहेत, म्हणून तिथे आरक्षण मिळालंय. इकॉनॉमिक बॅकवर्डनेस भारतापुरतं ठरवणं फार कठीण आहे. त्यामुळे एकूणच सगळं जे चित्र आहे आरक्षणाचं, मी तुम्हाला एक सांगतो, मी नेहमी सांगतो ते विद्यार्थ्यांना की 143 कलमाखाली राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्टाकडे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागता येतो. बरोबर. तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागावा की 50% हे जे रिझर्वेशनचं सेलिंग आहे हे आम्हाला वाढवता येईल का, आणि सुप्रीम कोर्टाचा सल्ला घेऊन मग पुढे कायदेशीर रीतीने काय पुढे जायचं असेल ते जावं. बरोबर. परंतु आपल्याकडे काय करतात की घाई गडबडीत कायदा करून टाकतात. आता हा जो तुम्ही आर्थिक आरक्षणाचा कायदा सांगताय, घटना दुरुस्ती करण्यात आली, ही घटना दुरुस्ती 2 दिवसात झालेली आहे. 1 दिवस लोकसभा, 1 दिवस राज्यसभा, विषय संपला. आज अमेरिकेत जर का घटना दुरुस्ती करायची असेल तर 2-4 वर्ष लागतात. त्याच्यावर चर्चा होते युनिव्हर्सिटीज मध्ये, सेनेटमध्ये, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये, मग घटना दुरुस्ती होते. आपल्याकडे जो सत्तारूढ पक्ष असतो तो ज्याला इंग्लिशमध्ये बुली म्हणतात, म्हणजे काय म्हणतात, दांडगाई करून हे कायदे पास केले जातात. तशा रीतीने हा पास झालाय 2 दिवसामध्ये. माझी खात्री आहे की गंभीर आरोप तुम्ही केलाय उल्हास बापट सर. आपण अणे सरांकडे सुद्धा जाऊया. अणे सर, उल्हास बापट सर म्हणतायत की इकॉनॉमिकली वीकर सेक्शन साठी आरक्षण देता येईल का, त्यांच्यासाठी वेगळी तरतूद करता येईल का, यासाठी कायदा आहे. पण तुम्हाला असं वाटतं का की मराठा समाजामध्ये जो खरोखरच मागासलेला वर्ग जो आहे त्यांचं समाधान करायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल? हा खूप एक सब्जेक्टिव्ह प्रश्न विचारताय आपण. कारण कोणत्याही, हे निर्विवाद आहे की मराठा समाजामध्ये खरोखर एक बॅकवर्ड वर्ग आहे. तो इकॉनॉमिकली आहे, सोशली पण आहे, आणि अदरवाईज एज्युकेशनली तर निश्चित आहे, याच्याबद्दल वाद नाही. पण असा वर्ग जर तुम्हाला पात्र करायचा असेल रिझर्वेशन करता, तर यांच्यासारखे अनेक समाजांमध्ये असेच वर्ग आहेत. मग त्याचा विचार तुम्हाला करावा लागतो. बापट साहेबांनी बरोबर सांगितलं, इकॉनॉमिक वीकनेस हा जर मुद्दा तुम्ही पुढे ठेवताय तर मग तो मराठ्यांकरताच का कॉमन आहे, मग नॉन मराठ्यांकरता का कॉमन नाहीये? मुसलमान समाजामध्ये अत्यंत दारिद्र्य आहे. बरोबर. तुम्ही धारावी सारख्या ठिकाणी गेलात तर दारिद्र्याच्या दारात जाऊन तुम्ही उभे राहता. बरोबर. आणि सर, जेव्हा मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा निघालेला होता तेव्हा असं म्हटलं होतं की घटनेने धर्माच्या आधारावर आरक्षण द्यायला मनाई केलेली आहे आणि म्हणून मुस्लिम आरक्षण होऊ शकत नाही. त्याबरोबरच धनगर किंवा लिंगायत समाज सुद्धा आरक्षणासाठी आक्रमक झालाय. आणि तुम्ही जो मुद्दा म्हणताय की मग हे सगळे निकष फक्त मराठा समाजासाठीच लावायचे का, मग आरक्षणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता तुम्हाला वाटते का ह्याच्यात? जर मराठा आरक्षण अपहोल्ड झालं तर उद्या दुसरा कोणताही वर्ग, मग तो धनगर असो किंवा लिंगायत असो किंवा अजून कोणी असो, हा निश्चितपणे उभा राहून म्हणेल की त्यांना मिळतं, आम्हाला का नाही तुम्ही देऊ शकत, आणि आम्हाला वेगळे, या महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही इतके टक्के लोक आहोत तर कमीत कमी आम्हाला इतके टक्के आरक्षण द्या.
या म्हणण्यात काही अयोग्य नाहीये, पण हे मुळात करता येतं का नाही ह्याच्याबद्दल आपले वाद चालले आहेत. लोकांना अपेक्षा आहेत, आकांक्षा आहेत, पण तो झाला त्यांच्या इच्छेचा भाग. बरं. राजकारणी लोक यांचा या अपेक्षा आकांक्षा पूर्ण करायचा प्रयत्न करतात, ते ठीक आहे, पण कायद्याप्रमाणे हे करता येतं का हा मुद्दा उत्तरला दिला जात नाहीये आणि त्यांनी प्रॉब्लेम होतोय. मी एक आणखीन ऍडिशनल मुद्दा सांगतो आणि मग माझं हे विवेचन थांबवतो. ते म्हणजे जसं आपण हे शिक्षणाबाबत पाहिलं तसंच नोकऱ्याबाबत प्रॉब्लेम झालेला आहे. आणि एखादा वर्ग हा नोकरीमध्ये ऍडिक्वेटली रेप्रेझेंटेड आहे का नाही याच्यामध्ये संशोधन करायला हवं, असं नागराज नावाच्या एका जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हणून ठेवलेलं आहे. आणि त्याच्याकरता रिसर्च करावा लागतो, त्याच्याकरता कमिशन बसवावं लागतं, त्याच्यामध्ये ठरवावं लागतं की हा बॅकवर्ड आहे का नाही, आणि मग हे पुढे न्यावं लागतं. मराठा समाजाचं म्हणणं आहे आमच्याकरता झालंय, पण ते वादातीत आहे, कारण मराठा समाजाविरुद्धच्या लोकांचं म्हणणं होतं हे चूक झालंय. ते बरोबर का चूक सोडून द्या, पण असं संशोधन तुम्ही नोकऱ्यांबाबत जे करता तेच तुम्हाला धनगर समाज पुढे आला, लिंगायत समाज पुढे आला, माळी समाज, माळी ऑलरेडी ओबीसी मध्ये, अजून कुठला समाज पुढे आला तर तुम्ही काय करणार आहात? दरवेळेला ह्याच्यामध्ये तुम्ही नुसतं देतो म्हणून नाही देऊ शकणार, त्याच्याकरता तुम्हाला पूर्ण त्याचा एक उठाठेव करावी लागते, ज्याच्यामधून तुम्हाला या निकषाला पोहोचावं लागतं की होय हे खरोखर बॅकवर्ड आहेत, यांना रिप्रेझेंटेशन पुरेसं नाहीये आणि ह्याच्याकरता यांना मार्गी लावण्याकरता रिझर्वेशन देणं प्राप्त आहे. आता ह्याच्याकरता ज्या केस रिक्वायरमेंट्स असतात, केसेस ज्याच्या याच्यावर झालेल्या आहेत त्या महाराष्ट्राने लागू चुकीच्या केल्या आहेत असं आमचं म्हणणं आहे, आणि देशभराकरता या कशा व्हायला हव्यात याचा विचार सुप्रीम कोर्ट करणार आहे. बरोबर. या आरक्षणाच्या निमित्तानं सुप्रीम कोर्ट हा विचार करेल. उल्हास बापट सर, तुम्ही मगाशी आरक्षणाचे प्रकार सांगितलेत घटनेनं दिलेले, यामध्ये आपण शैक्षणिक त्याचबरोबर नोकऱ्यांमधलं आरक्षण म्हणतोय, पण त्याचबरोबर राजकीय आरक्षण कुणबी लोकप्रतिनिधींना देण्यात आलेलं आहे. जे विनायक मेटेंची मागणी आहे की जर मराठा समाज आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला नाही असं तुम्ही म्हणताय, मग कुणबी या शब्दानुसार मराठा समाजाला आरक्षण देता येईल का? हा एक पर्याय असू शकतो का? नाही, हा वादग्रस्त मुद्दा आहे. मी त्याच्यावर राजकारणात जाणार नाही, परंतु आपल्या प्रेक्षकांकरता एक गोष्ट मी क्लिअर करतो हे सगळं डिस्कशन संपायच्या आधी, की इंद्रसानी केसमध्ये 50% सिलिंग हे मान्य झालं 9 जजेसच्या बेंच पुढे, आणि त्यांनी असंही सांगितलं की हे 50% रिझर्वेशन फक्त एंट्री पॉइंटला राहील, म्हणजे प्रमोशन मध्ये राहणार नाही. परंतु प्रमोशन मध्ये पण ते असायला पाहिजे म्हणून आपण घटना दुरुस्ती केली, 16व्या कलमामध्ये बदल केला आणि प्रमोशन मध्ये पण आरक्षण आणलं. घटना दुरुस्ती करून काही बदल करता येतात, तसं घटना दुरुस्ती करून 50%हून आरक्षण वाढवता येईल आणि सगळ्यांना त्याच्यात बसवता येईल. पण मी तुम्हाला सांगितलं तसं की 50%च्या वर आरक्षण घटना दुरुस्ती केली तरी सुद्धा ते बेकायदेशीर आहे असं सुप्रीम कोर्ट ठरवू शकेल. पुन्हा मी माझ्या पहिल्या मुद्द्याकडेच येतो की दोनच गोष्टी मला शक्य दिसतात. एक तर सुप्रीम कोर्टासमोरच आर्ग्युमेंट करा की बदलत्या काळानुसार, कारण हे वाक्य अनेक वेळा म्हटलं गेलेलं आहे महान तज्ञांकडनं की 70 वर्षापूर्वी 80 वर्षापूर्वी जे लोकांचं मत होतं घटना समितीतल्या, तर घटना किंवा कायदा हा ग्रेवयार्ड मधनं किंवा स्मशानामधनं चालवला जात नाही, तो आता जी लोक आहेत तिथे त्यांच्याप्रमाणे चालवला जातो. समाजाप्रमाणे कायदा बदलावा लागतो आणि त्यामुळे 50%चं जे आरक्षण आहे म्हणजे सिलिंग आहे ते 60%वर नेता येतं का याच्यावर सुप्रीम कोर्टाशी आर्ग्युमेंट करावं, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा मी सांगितलेला की सुप्रीम कोर्टालाच विचारा ना काही गोष्टी करायच्या आधी की बुवा हे करता येतं का, हे घटनेत बसतं का, आणि ते बसत असेल तर तसा कायदा करावा. नुसतं रस्त्यावर उतरून आणि मोर्चे काढून हा प्रश्न सुटणार नाहीये. मी पुन्हा सांगतो की हा प्रश्न शेवट सुप्रीम कोर्टातच सुटणार आहे, कारण तुम्ही किती कायदे केलेत तरी सुप्रीम कोर्ट ते अनकॉन्स्टिट्युशनल ठरवू शकतो. बरोबर आहे, सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे. आणि सर, जसं उल्हास बापट सर म्हणाले की फक्त राजकीय घोषणा करून, आंदोलनं करून प्रश्न सुटणार नाही, पण तुम्हाला काय वाटतं सुप्रीम कोर्टामधलं आर्ग्युमेंट जसं जसं पुढे जाईल आरक्षणाच्या निमित्तानं नेमकी काय चौकट असायला हवी, काय मापदंड असायला हवेत? हे ठरवण्याकरता
सुप्रीम कोर्टाचा कॉन्स्टिट्यूशन बेंच विचार करणार आहे. मापदंड तर दिलेलेच आहेत घटनेत, ऑलरेडी आपल्याला ते सापडतात. कल्चरल बॅकवर्डनेस, एज्युकेशनल बॅकवर्डनेस, सोशल बॅकवर्डनेस इत्यादी. बरोबर. पण हे मोजणार कसं, म्हणजे कोणाला आरक्षण मिळायला हवं हे ठरवताना कल्चरली, सोशली किंवा एज्युकेशनली बॅकवर्ड कोण आहे हे कसं ठरवणार, याच्याबद्दल सुप्रीम कोर्ट काहीतरी भाष्य करण्याची शक्यता आहे. ते जर त्यांनी केलं तर त्याचा इम्प्लिमेंटेशन प्रत्येक राज्य करू शकेल. 50%च्या पुढे आरक्षण मुळात वाढवता येतं का, आणि वाढवता येत असेल तर ते किती पुढे नेऊ शकतात याच्याही बद्दल सुप्रीम कोर्टात वाद होईल. आणि जर सुप्रीम कोर्टाने ठरवलं की 50% हे काही काळ्या दगडावरची रेष नाहीये, ती आपण वाढवू शकतो, तरी देखील प्रश्न राहतो की ठीक आहे वाढवू शकता, पण ते कोणाला मिळणार याच्याबद्दल परत विचार करावा लागतो. आणि सर तुम्ही म्हणताय की हा राजकीय प्रश्न नाहीये, पण त्याबरोबर काही राजकीय नेते आता असंही म्हणू लागलेत की ओबीसी समाजानं आपलं मन थोडं मोठं करावं आणि मराठा समाजातल्या मागासलेल्या वर्गांचा समावेश आपल्यामध्ये करून घ्यावा. हा एक पर्याय असू शकतो का? मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षामधून कुठेतरी मध्यबिंदू निघू शकतो का? हा माझ्या मते एकमेव पर्याय कायद्यात बसणारा आजच्या स्थितीतला आहे. सुप्रीम कोर्टात काय होतंय ते सोडून द्या, पण आजच्या स्थितीत ओबीसी मध्ये आणखीन वर्ग समाविष्ट करून घेता येणार ह्या तऱ्हेचा पर्याय कायद्यात बसणारा आहे. आता याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट मार खातात. मी आगगाडीच्या डब्याचं उदाहरण देतो. खचाखच भरलेला थर्ड क्लासचा डबा असतो, आता थर्ड क्लास राहिला नाही, सेकंड क्लास आहे, आणि स्टेशनवर गाडी थांबली की बाहेरचा माणूस आत शिरायचा प्रयत्न करत असतो आणि आतला माणूस त्याला बाहेर ढकलायचा प्रयत्न करतो. कसा बसा तो आत चढल्यानंतर पुढल्या स्टेशनवर तो दुसऱ्या माणसाने आत शिरण्याकरता कसं थांबवता येईल याच्या मागे लागलेला असतो. शेवटी आपल्याकडे अत्यंत लिमिटेड रिसोर्सेसचा देश आहे, तेही रिसोर्सेस कमी 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 होत चाललेले आहेत. या स्थितीमध्ये जो रिसोर्स उरला आहे तो मलाच हवा, या हवरेपणाने प्रत्येक समाजाचा घटक त्याच्या मागे लागला. बरोबर आहे. आणि सर आपल्याकडे थोडासा वेळ कमी पडतोय, पण तुम्ही अत्यंत समर्पक उदाहरण दिलं. हा एक आगगाडी आहे, आगगाडीमध्ये गर्दी आहे आणि या आगगाडीमध्ये आरक्षणाच्या आगगाडीमध्ये प्रत्येकाला शिरायचं आहे. मग आता सर्वसमावेशक विचार करून राज्यापुरता तोडगा तरी आपण काढू शकतो का, हे आता राजकीय नेत्यांनी आणि आरक्षणासाठी मागणी करणाऱ्या आंदोलकांनीच ठरवायचं आहे. पण श्रीहरी अणे सर आणि उल्हास बापट सर, खूप खूप धन्यवाद या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी झाल्याबद्दल. तुमच्या दोघांमुळे सुद्धा घटनेची जी मूलभूत तत्व आहेत आणि आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसतं की नाही याचा एक वर्ग आम्हाला अटेंड करता आला. खरंच खूप खूप धन्यवाद. आता आपण इथेच थांबणार आहोत, पण तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आम्ही फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल मीडिया हँडल्सवर सुद्धा आहोत, तिथे सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.